इयत्ता 9वी विषय राज्यशास्त्र प्रकरण 2 भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल हे प्रकरण आपण आज पाहणार आहोत. परराष्ट्र धोरण अर्थ बघा, प्रत्येक देशाला आपल्या हिताचा निर्णय घ्यावे लागतात. राष्ट्रीय हित लक्षात घेऊन कोणत्या देशाशी मैत्री करावी किंवा कोणत्या गटात सामील व्हावं याचा निर्णय ती राष्ट्र घेत असतात. आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणती भूमिका घ्यावी किंवा घ्यायची याचा विचारपूर्वक विचार करून निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येक राष्ट्राला किंवा देशाला असतो. लक्षात घ्या, आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणत्या भूमिका घ्याव्या, विचारपूर्वक निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येक सार्वभौम देशाला असतो आणि या वैचारिक भूमिकेलाच परराष्ट्र धोरण असं म्हणायचं. समुदाय राष्ट्रीय हित संबंध आपल्या देशाचं स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व सुरक्षित ठेवण्यासाठी राष्ट्र ज्या उपाययोजना करतात त्याला राष्ट्रीय हित संबंध असं म्हणायचं. आर्थिक विकास साधून देशाचं सामर्थ्य वाढवणं याचाही राष्ट्रीय हित संबंधाशी समावेश होतो. पुढचा मुद्दा आहे राष्ट्रीय हित संबंध आणि परराष्ट्र धोरण. संरक्षण, आर्थिक विकास या राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना परराष्ट्र धोरणानुसार किंवा परराष्ट्र धोरणानुसार जोपासना केली जाते. देशाचं संरक्षण असेल, आर्थिक विकास असेल, या राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना परराष्ट्र धोरणाद्वारे केली जाते. राष्ट्रीय हितसंबंध हे उद्दिष्ट आहे, तर परराष्ट्र धोरण हे उद्दिष्ट साध्य करण्याचं साधन आहे. राष्ट्रीय हितसंबंधाबद्दल जे राष्ट्रीय संबंध असतात त्या संबंधामध्ये बदल होत असतात, त्यामुळं परराष्ट्र धोरण सुद्धा बदलत असतं. पुढचा मुद्दा आहे परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक. तर आपण या मुद्द्यामध्ये परराष्ट्र धोरणाचा घटक कोणता आणि त्याची माहिती आपण पाहणार आहोत. परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक. भौगोलिक स्थान हा घटक बघा, राष्ट्राच्या देशाचं हित, राष्ट्राच्या शेजारील देश, समुद्रकिनारा, खनिज संपत्ती, आर्थिक स्थिती, लोकसंख्या, देशाचा आकार यावर त्या देशाचं परराष्ट्र धोरण निश्चित होत असतं. भौगोलिक स्थानाचा विचार केला तर. त्यानंतर राजकीय व्यवस्था. तर राजकीय व्यवस्था निश्चित करणारा घटक कसा, तर लोकशाही देशात परराष्ट्र धोरण ठरवण्यात संसदेचा हा मोठा वाटा असतो. संसद प्रमुख घटक आहे परराष्ट्र धोरण ठरवण्यासाठी. संसदेत धोरणावर चर्चा होते. विरोधी पक्ष असतो, ते विरोधी पक्ष त्या सत्ताधारी पक्षाच्या धोरणावर नियंत्रण ठेवतात. हुकुमशाहीत एक व्यक्ती, पक्ष किंवा सत्ता गट हे धोरण ठरवतो. संघराज्य व्यवस्थेमध्ये परराष्ट्र धोरण ठरवताना घटक राज्यांच्या हिताचा सुद्धा विचार करावा लागतो. पुढचा घटक आहे अर्थव्यवस्था. आर्थिक विकास हे सर्व राष्ट्रांचं महत्त्वाचं उद्दिष्ट असतं. देशाची आयात निर्यात, जागतिक व्यापारात सहभाग यावर त्या देशाचं परराष्ट्र धोरण हे अवलंबून असतं. अर्थव्यवस्था मजबूत असेल तर परावलंबन कमी होतं. ज्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत, त्या देशाला इतर देशावर अवलंबून राहावं लागत नाही. पुढचा मुद्दा आहे राजकीय नेतृत्व. आता राष्ट्रपती, प्रधानमंत्री, गृहमंत्री, परराष्ट्र मंत्री
अर्थमंत्री, संरक्षण मंत्री यांचा परराष्ट्र धोरण ठरवण्यात मोठा वाटा असतो. पंडित नेहरूंनी परराष्ट्र धोरण अलिप्ततावादाची या धोरणामध्ये भर घातली. अटल बिहारी वाजपेयी यांनी भारत चीन संबंध सुधारण्यात मोठं योगदान दिलं. पुढचा घटक आहे प्रशासकीय घटक. परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, परराष्ट्र सचिव, परदेशातील दूतावास, राजनैतिक अधिकारी इत्यादी घटकांचा परराष्ट्र धोरण ठरवण्यात सुद्धा सहभाग असतो. माहिती गोळा करणं, विश्लेषण करणं व त्यावर आधारित सल्ला देणं हे प्रशासकीय काम ते अधिकारी करत असतात. पुढचा मुद्दा आहे भारताचं परराष्ट्र धोरण प्रत्यक्षात कसं आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर भारताला परराष्ट्र धोरण ठरवण्याचा अधिकार हा मिळाला. स्वातंत्र्यानंतर भारताचं परराष्ट्र धोरण शांतता, मानवी हक्क, राष्ट्राची सुरक्षितता या शाश्वत मूल्यावर आधारलेली आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणाची मार्गदर्शक तत्व संविधानाचं जे 51वं कलम आहे त्या संविधानाच्या 51व्या कलमामध्ये ही मार्गदर्शक तत्व दिलेले आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणाचा पाया हा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घातला गेला. त्या मार्गदर्शक तत्वामध्ये काय तरतुदी 51व्या कलमामध्ये दिलेले आहेत. आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता स्थापन करणं, राष्ट्रात न्याय व राष्ट्रामध्ये न्याय्य व सन्माननीय संबंध स्थापन करणं, आंतरराष्ट्रीय करार व कायदे यांचा आदर करणं, लवादाच्या साह्यानं आंतरराष्ट्रीय वादाची शांतता मार्गानं सोडवणूक करणं. ही झाली मार्गदर्शक तत्वातील तरतुदी. पुढचा मुद्दा आहे भारतीय परराष्ट्र धोरणाची उद्दिष्ट काय. पहिलं उद्दिष्ट आहे आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता यांना प्राधान्य. 2. आंतरराष्ट्रीय समस्या व वाद शांततेच्या मार्गाने सोडवणं. 3रं उद्दिष्ट अन्य राष्ट्रामध्ये मैत्रीपूर्ण अशा प्रकारचं सलोख्याचा संबंध ठेवणं. पुढचं उद्दिष्ट आहे आंतरराष्ट्रीय कायद्याचा किंवा आंतरराष्ट्रीय कायद्यांचा आदर करणं. पुढचं उद्दिष्ट देशाच्या सीमारेषा सुरक्षित राहतील असे प्रयत्न करणं. त्यानंतर भारताच्या एकतेचं व एकात्मतेचं सुद्धा संरक्षण करणं. पुढचं उद्दिष्ट आहे भारतीय दूतावासाद्वारे अन्य देशात वास्तव्य करीत असलेल्या भारतातील नागरिकांच्या हिताचं सुद्धा रक्षण करणं. आपल्या देशातील काही नागरिक परदेशात आहेत. आता तालिबानमध्ये युद्ध झालं, सत्ताबदल झाला, तर भारतातील लोक तिथे गेले होते. त्या लोकांना सुद्धा आता मागच्या आठवड्यापासून आपल्या देशामध्ये आणण्याचा प्रयत्न भारत देश करतो हे लक्षात घ्या. पुढचं उद्दिष्ट आहे आर्थिक हितासाठी अन्य देशाशी आर्थिक व व्यापारी संबंध निर्माण करणं. तर पुढचा मुद्दा आहे परराष्ट्र धोरणाविषयीचा सुरुवातीचा टप्पा 1947 ते 1990. बघा, भारताच्या परराष्ट्र धोरणाचा पाया पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घातला. या धोरणाद्वारे त्यांनी वसाहतवादास विरोध केला व जागतिक शांतता व सुरक्षितता याला प्राधान्य दिले. पुढचा मुद्दा आहे सुरुवातीच्या काळातील परराष्ट्र धोरण कसं होतं, त्याची वैशिष्ट्य काय. पहिलं वैशिष्ट्य आहे कोणत्याही दबावाशिवाय जागतिक घडामोडीचं आकलन, हे एक वैशिष्ट्य. दुसरं पाकिस्तान व चीन या देशाकडून होणारे संभाव्य धोके विचारात घेणं. तिसरं वैशिष्ट्य शांततेचा व स्वावलंबनाचा आग्रह करणं. पुढचं वैशिष्ट्य आहे अलिप्ततावाद धोरणाचा स्वीकार करणं. कुठल्याही राष्ट्रीय संघटनेमध्ये जायच नाही, अलिप्त राहायचं.
पुढचं वैशिष्ट्य आहे सर्व राष्ट्राशी मैत्रीपूर्ण अशा प्रकारचे संबंध, त्यामुळं दोन्ही महासत्ता गटाकडून सहकार्य मिळते. पुढचं वैशिष्ट्य आहे देशाची संरक्षण व्यवस्था बळकट करणं. देशाला काय कमी आहे संरक्षणा बाबतीत, ती व्यवस्था मजबूत करणं. पुढचा मुद्दा आहे अलिप्ततावादाचा स्वीकार भारतानं केला आहे. कसा? भारतानं सुरुवातीच्या काळात अलिप्ततावादाचा स्वीकार करून आशियाई व आफ्रिकी राष्ट्रांशी सहकार्य करून विकास साधण्याचा प्रयत्न केला. शांतता व स्वातंत्र्य ही अलिप्ततावादाची दोन मूलभूत तत्व होती. शीतयुद्धाच्या काळात काही आफ्रो आशियाई देश व दोन महासत्तांच्या लष्करी संघटनेचे सदस्य झाल्यानं प्रादेशिक विकासाची प्रक्रिया ही थांबली होती. परंतु 1974 भारतानं पोखरण इथं पहिली अणुचाचणी घेतली आणि आपली क्षमता सिद्ध केल्यानं भारताचा एक प्रबळ सत्ता म्हणून दक्षिण आशियामध्ये उदय झाला. दक्षिण आशियाई राष्ट्रामध्ये सहकार्य वाढीस लागावं म्हणून भारतानं सार्क ही संघटना स्थापन केली किंवा या संघटनेचा उदय झाला. भारतानं चीन आणि अमेरिका यांचे संबंध सुधारले. पुढचा मुद्दा आहे भारत पाकिस्तान युद्ध. 1947-48 काश्मीर प्रश्नावरून पहिलं हे पाकिस्तानबरोबर युद्ध झालं. 1965 याच प्रश्नावर दुसरं युद्ध त्यांच्याबरोबर झालं पाकिस्तानबरोबर. आणि 1971 साली झालेल्या तिसऱ्या युद्धानं स्वतंत्र बांगलादेश या देशाची निर्मिती केली. म्हणजे पूर्व पाकिस्तान म्हणजे सध्याचा बांगलादेश, त्याचं नाव पूर्व पाकिस्तान होतं. तिथं युद्ध झालं आणि त्याला स्वतंत्र बांगलादेश म्हणून त्याची निर्मिती ही केली गेली. 1999 कारगिल युद्ध झालं पाकिस्तानबरोबर आणि हे चौथं युद्ध आहे. या चारही युद्धात भारतानं पाकिस्तानचा पराभव केला हे आपल्याला माहिती आहे. त्यानंतर परराष्ट्र धोरणाचा दुसरा टप्पा म्हणजे 1991 नंतरचा परराष्ट्र धोरण कसं होतं. 1991 नंतर भारताचं परराष्ट्र धोरण हे अगदी गतिमान झालं. राजकीय व लष्करी संबंध याबरोबरच देशाचं अर्थकारण असेल, व्यापार असेल, शिक्षण, तंत्रज्ञान अशा गोष्टीचाही या परराष्ट्र धोरणामध्ये सहभाग केला गेला. 1991 नंतर भारतानं आर्थिक व्यवस्थेचं धोरण स्वीकारलं. त्यामुळे आर्थिक व्यवस्थेतील सरकारचं नियंत्रण हे कमी झालं. म्हणजे भारतानं मुक्त अर्थव्यवस्थेचं धोरण स्वीकारलं आणि सरकारचं नियंत्रण थोडं त्यामध्ये कमी झालं. शेजारील देशाशी भारताचा व्यापार हा वाढला गेला मुक्त अर्थव्यवस्थेचं धोरण स्वीकारल्यामुळे. जागतिक व्यापारात भारताचा सहभाग वाढला गेला. देशाच्या आर्थिक विकासाचा दर वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यानंतरचा मुद्दा आहे आंतरराष्ट्रीय संघटनात भारताचा सहभाग. 1990 नंतर सिंगापूर, थायलंड, व्हिएतनाम अशा आग्नेय आशियाई राष्ट्राचे भारताचे संबंध हे वाढले गेले. त्यानंतर इस्रायल, जपान, चीन, युरोप यांच्याशी देवाणघेवाणसुद्धा वाढली गेली. G20 त्यानंतर ब्रिक्स यासारख्या संघटनाचा भारत हा सदस्य राहिलेला आहे. शेवटचा मुद्दा आहे भारताचं आण्विक धोरण कसं होतं. भारताच्या परराष्ट्र धोरणातील एक महत्त्वाची बाब आहे. भारतानं स्वातंत्र्यानंतर लगेच अणुऊर्जा कार्यक्रम हाती घेतला आणि अणुऊर्जा विभाग व अणुऊर्जा आयोग या आयोगाची सुद्धा भारतानं स्थापना केली. डॉक्टर होमी भाभा हे या आयोगाचे पहिले अध्यक्ष होते. ऊर्जेची निर्मिती करणं, लष्करी क्षमता भारताची वाढवणं ही यामागील उद्दिष्ट होते. 1974 पोखरण इथं भारतानं पहिली अणुचाचणी घेतली आणि 1998 इथेच दुसरी अणुचाचणी घेऊन अणुअस्त्र निर्माण सुद्धा भारतानं केली आणि अणुअस्त्र वाहून नेणारे क्षेपणास्त्र तयार करून
वायुदल व नौदल हे भारतानं सक्षम बनवलं गेलं. त्याच्याप्रकारे आपण हा पाठ अतिशय संक्षिप्त स्वरूपात घेतला आहे. महत्त्वाचे मुद्दे तुम्ही हा पाठ पूर्णपणे वाचायचा आहे आणि त्याच्या खालचे प्रश्न उत्तर लिहायचे. या भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल यामध्ये आपण त्याचा अर्थ, परराष्ट्र धोरण म्हणजे काय, राष्ट्रीय हितसंबंध, परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक, भारताच्या परराष्ट्र धोरणाची वैशिष्ट्ये, धोरणाचा पहिला टप्पा, दुसरा टप्पा, अलिप्ततावाद का स्वीकारला या मुद्द्याचा ओहापोह केला आणि धोरण कशा प्रकारे राबवलं हाही भाग पाहिला. आपण या ठिकाणी थांबूया. व्यवस्थित 2 वेळा धडा वाचायचा आणि वाचल्यानंतर त्याचे स्वाध्याय लिहायचे. ठीक आहे.